गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर अचानक ठरलेला आमचा प्लॅन, तर हो अचानकच ठरतो नाही. काय झालं गर्दी ओ माय गॉड गाईज, गर्दी आहे. सॅटर्डे संडे गर्दी असतीच असती. कडक ऊन पडलं, इतका पाऊस होता सकाळ कालपासून. बापरे, आता गर्दी आहे आम्हाला जायला. काय माहिती आम्ही पोहोचतोय की नाही. आणि सॅटर्डे संडे इथून लोणावळ्यापासूनचे ट्रॅफिक असतो तर कुठपर्यंत असतो? लायन्स पॉइंट ब्रिज त्या ब्रिज पर्यंत असतो. आम्ही उशिरा निघण्यामागे आमच्या घरी जरा एक प्रॉब्लेम झाला होता. जरा माझं सिंग लिकेज झालं होतं. तो प्लंबर आला होता, त्यामुळे खूपच लेट झाला. आणि सिंगने मला ऍक्च्युली खूप त्रास दिला. 2 दिवस झाले त्यामध्येच मी बिझी होते. सो आता तुम्हाला मी ट्रॅफिक दाखवते. आम्ही गावाला चाललोय असंच अचानकच, सॅटर्डे संडे असल्यामुळे. एक पिल्लू ऑलरेडी काल गेले आणि आज आम्ही चाललोय. दक्षला थोडंसं वाईट वाटलं, म्हणतात चला दक्षला पण घेऊन जाऊयात. त्यामुळे दक्षी खुशी बघू शकता तुम्ही. आणि त्यामध्ये दक्षला ट्युशनला सुट्टी भेटली आहे, त्यामुळे जास्त कारण. चला मग ट्रॅफिक बघा, इथूनच किती सारं लागलंय. झरणा नाही बोलत त्याला. बघू शकता ट्रॅफिक किती सारी आहे. हा शेजारचा दादा माझ्याकडे बघतोय, त्याला पण घेते काय 2 मिनिटं थांबा फक्त. झरणा म्हणजे दक्ष मतलब आहे. झरणा म्हणजे काय होतं त्याला म्हणतात, मी पण विसरले. झरणा पाहिजे, मी सगळं विसरते काहीच. तुमची हिंदी इंग्लिश. धबधबे आहेत ते, पाण्याचे ओढे काय म्हणतात त्याला. पाणी साठले समोर जे दिसते ना गाईस, झूम करून बघा. ते बघा डोंगराचे जे पाण्यातून येतात ना धबधबे टाईप. कमेंट करा तुम्ही याला काय म्हणतात, मराठीत वर्ड असेलच. तर हे खूप सारे दिसतात. हा लोणावळ्याचा पाऊस इतका सारा खूप आहे. आता तर नाहीये, आता कडकचं पडले. आणि मी म्हणते सॅटर्डे संडे आता मी गावाला चालले म्हटल्यावर ऊन असावं. आणि ट्रॅफिक बघा तुम्ही. हे देखो ना गाईस, देखो ना. फिरायला आलेलं पब्लिक बघा. हे बघा. देखो ना, ये सामने से निकला तो मैं बहुत दिख रही है. देखो ये मेरा हब्बी, ये मेरा शब्बी, ये मेरा बच्चा और एक बच्चा गाँव के. मम्मा तो ब्लू देखो, ही लाल वाली ट्रॅफिक आहे ना, लाल वाली आता इथपर्यंत आहे. येल्लो चालू आहे. आणि ह्याच्या 2 पॉइंट दिसतात ना, तिथून खाली मिसिंग लिंक गेलेला आहे. सो आमच्या मॅपला दिसतंय. ह्याच्या खालून आम्ही ज्या रोडवरून चाललोय त्या रोडच्या खालून मिसिंग का लिंक आहे का हे मिसिंग लिंक. आता इथून दिसणार नाही मला, पुढे गेल्यावर मी दाखवते. आमचं ते लोणावळ्याचं लेक जो आहे ना, आम्ही येतो ना तिकडे नेहमी फिरायला, तर तो इकडनं इतका भरलेला दिसलाय. तर ह्याच्या वरती पाणी ओढ झालं होतं, फ्लोअर झालं होतं की हा ब्रिज जो तो पण दिसत होता. इकडनं पाणी सोडलं होतं. इतकी सारी गर्दी तुम्ही बघू शकता. लोकांना कसल्याही गोष्टीचे फोटो काढायला आवडतात, जसं की मलाही आवडतं. पण आता मी बघते ना दुसऱ्यांचं, तेव्हा होतं अरे यार किती लोक आहे नेचरचे फोटो काढतात. आणि तुम्ही हे बघू शकता नाले केवढे मोठे मोठे. देखो लोणावळ्यात येत असेल तर येऊ शकता, पण अदरवाईज सॅटर्डे संडे खूपच भीड असते. खूप म्हणजे प्रवास करायचं म्हटलं तर 1-2-3 तास हमखास आम्हाला गावाला जायला नेहमी 25 ते 20 मिनिटं लागतात जास्तीत जास्त. आम्हाला जसे 3 तास लागतात तेवढं ट्रॅफिक असतं. म्हणजे तुम्ही काउंट करा, तुम्ही अंदाज लावा की किती सारं ट्रॅफिक असतं. ये देखो ये लडकियां सब लोग यहाँ घूमने आते हैं. डोंगर माणसं कुठे रे ते बघ आणि बघू शकतो. जर दक्षिणकडनं दाखव जरा, ते काळे खाली घे मला नाही. तर गाईज बोल, तिथे कॅमेरा चालू आहे. गाईज ते बघा केवढं पाणी भरलेलं आहे. मोठ्याने बोल, आपल्याला माहित नाही. बघा गाईज कसलं पाणी भरलेलं आहे. बघा ह्याच्या ओव्हरफ्लो होतं, सांग. आणि ओव्हरफ्लो होतं या ब्रिजच्या वर गाईज. हाच डॅम भरून गाईज पाणी आमच्या लोणावळ्यामध्ये आलं होतं. ही भीड दाखवते. इतकी सारी गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. काय गर्दी आहे इथं. काहीच नाही पुढे. मला असं वाटतं अजून असेल गर्दी, खूप सारी गर्दी. आम्हाला एवढा क्रेज नाही लोणावळ्यात फिरायचा. इतक्या 10 वर्ष मी राहिली आहे, पण अजून भुशी डॅम बघितला नाहीये मी लोणावळ्यात असून. म्हणजे असं फीलच नाही झालं की हा तिथे जावं, इतके लोक येतात. पण जेव्हा जायचं मन होतं ना, तेव्हा नेमकीच बातमी येते की माणसं मेलेत, वाहून गेलेत, असं बरंच काही घडलेलं असतं. आणि त्यामुळे इच्छाच नाही. वाव बलून बघ. आणि असे छान अशा छोटे छोटे दादू हे लावून घे बाळा, खिडकी लावून घे. असे छोटे छोटे स्टॉल आहेत. पोलीस मामा बघा फुल
हे धबधबे जे जवळून तुम्हाला दिसतात आहेत बघा किती. आणि या वरती गेला एक माणूस बघा ना, आणि एकटाच थांबलाय. काय क्रेझी यार. बघा 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 लोक कसे छान छान फिरायला आलेत. व्ह्यू बघायचंय. हे बघा ह्यावरती पण माणसं जातात, यावरती पण माणसं जातात. काय बोलायचं आता, काय बोलायचं. मिनिटं आम्ही पुढे आल्यानंतर इतका पाऊस परत चालू झालाय. आमची कॅनरी बघा, आमची नाही. आणि हे बघा इतका पावसात पण या लोकांना आहे ना गाड्या त्यांच्याकडे पार्किंगला बोलवायच्या असतात. आमच्याकडे कॉम्पिटिशन खूप असते इकडे, कॉम्पिटिशन. आणि इकडे परत भीड लागली आम्हाला बुशी डॅममध्ये. हा रोड खराब झाला होता गेल्या मागच्या पावसामध्ये. सो इकडे परत ट्रॅफिक लागली आहे जाम अशी. पाऊस दणक्यात सुरू झालेला आहे. बापरे, मी म्हटलं उघडा मी गावाला चालली तर, पण हे चुकीचं घडले. पण इकडे असेल येणारा गाडी ड्रायव्हर तो हेवीच असावा. हेवी ड्रायव्हर असेल तर सगळे रोड माहिती असेल. लाईक बॅट्समॅन पागल झाले कशाला. तर काय हा बुशी डॅम आहे. कुठे मला दिसे ना, पण तुम्हाला दाखवते मी. थांबा जरा. तो काय आहे आमचं बुशी डॅमचं पब्लिक आहे. इतकी सारी भीड आहे आणि लोक अशी आडोशाला राहून उभे, काही दिसतात आहेत, काही आडोशाला उभे आहेत. आणि ही बुशी डॅमचा एरिया आहे की जो इकडे आतमध्ये बुशी डॅम आहे. तुम्हाला दाखवते जर दिसला तर. हा बुशी डॅम आहे बघा इकडनं आतमध्ये. म्हणजे इथून नाही जात, तिकडनं जातात. पण हे जे पाणी आहे ना ते सगळं त्याचे आलं इतकं सारं. इथे रोड खचलाय का. अच्छा, फायदा इकडे पार्किंग वाल्यांचा आहे. पार्किंग वाला फुल टू फुल पार्किंग दिवसाला खामकास किती होत असतील धंदा पार्किंग वाल्यांचा. 10,000 जास्त. मला अंदाज काढते मी 10-12,000 पण मी अंदाज काढते. फक्त पुढचा रोड काहीच दिसत नाही इकडे. काही म्हणजे काहीच दिसत नाही. इतकं असं छान ट्रॅक म्हणजे धुकं असतं इकडे. तर खरंच येण्यासारखंच आहे. आणि आता इकडचे जे ड्रायव्हर असतात म्हणजे आमचे लोक असतात ना जे रेग्युलर ये जा करतात, त्या लोकांसाठी खरं हा रोड माहिती असतो त्यामुळे काय वाटत नाही. आणि इतर लोक जे येतात ना ते खरंच बसतात आणि खूप हळूहळू चालतात. आमच्या लोकांना ओव्हर म्हणजे नाही का गाडीला क्रॉसिंग पण करून जायतील इतका कॉन्फिडन्स असतो. सो एवढं धुकं आहे. आता आम्ही जस्ट लाईन पॉईंटच्या अलीपलीकडे, कारण की खूपच धुकं आहे इकडे. टायगर पॉइंट हा तेच ते टायगर पॉईंट, लाईन पॉईंट एनिवे सेमच आहे. तुम्ही बघू शकता धुकं. आम्ही असं स्वर्गात आले. स्वर्गात काय होते गाणे, काय रे दक्ष गाणे वाटत, गाणंच विसरून जाते असं वाटतं खाली पूर्ण जमीनच नाही ना. स्वर्गात आकाश गंगा. पुढे येत नाही मला काही. काहीच तुम्हाला समोरची गाडी ही दिसत असेल पण बाकीच्या दिसत नसतील, कारण आता तरी कमी धुकं आहे. पण असं मगाशी होतं ना खूप सारं होतं, तेव्हा फोन माझ्या दक्षकडे होता. तर तुम्हाला मी पुढे जाऊन असं धुकं दाखवते की त्या धुक्यामध्ये पण हे जे काय पार्किंग वाले असतात ना त्यांना अशी घाबरायची भीतीच नाही. माणसाला गाडी दिसत नाही आणि हे बघा तरी आम्हाला म्हणतात. आम्ही प्रॉपर इथल्याच असून सुद्धा म्हणते गाडी पार्किंगला लावा. आणि ती माणसं कशी दिसणार सांगा बरं. तरी पण ते इतके हे करतात की या आमच्याकडे पार्किंगला. मान्य आहे प्रत्येकाचा बिझनेस असतो, प्रत्येकाचा धंदा असतो, पण स्वतःच्या जीवापेक्षा इम्पॉर्टंट काय ह्या धुक्यामध्ये पण ते लोक काय करतात की अगदी गाडीच्या जवळ मध्यभागी उभे राहून. आता इथे लोकांना गाड्याच दिसत नाही तर माणसं काय दिसणार आहे ते बघ. दादा आम्हाला नकोय, आम्ही प्रॉपर इकडेच आहोत, ओळखा आम्हाला. नो आता हे कोटवाले तरी दिसतात कलरफुल घातल्यामुळे. बघा या नुसतंच या. हे आहे लायन्स पॉइंट का टायगर पॉइंट. हो लायन्स पॉइंट आहे. सांगा ना. 10 वर्ष झालं नाही मला माहिती आहे दोन्ही मधलं. मला तुम्ही कधी नेलंच नाही त्यामुळे मला माहितीच नाही. गाईज मला माहितीच नाही, मी जातच नाही इकडे. तेव्हा बघा गाईज धुक्याचा डोंगर, धुक्याची चादर म्हटलं तरी चालेल. सांगा ना कुठला पॉइंट आहे. लाईन टायगर पॉइंट आहे काय. माझा फेवरेट टायगर. नको बाबा आम्हाला इकडे बघा हे धुकं. आणि इथे रोडवर गाडी अशी चालवायची असते की जी पांढरी पट्टी आहे ना ती धरूनच चालायची असती. दुसरीकडे जायचं नाही, तर तुम्ही जासाल खड्ड्याच्या रोडच्या दोन्ही पलीकडे अलीकडे, आता ठोकचल डायरेक्ट कोणाला. तर ह्या पट्ट्या धरूनच गाडी चालवायची असती असं मला यांनी सांगितले. सो मी कधी चालेल तेव्हा तुम्हाला सांगते. पण मी तुम्हाला सांगते इकडे आले की दिसत समोरचं काहीच नाही, फक्त ये आमची बड़बड़ नहीं है गाइस, ये मेरे को बोल रहा है बड़बड़ बंद करा, लेकिन ऐसा नहीं हो सकता. ये हमारा बात करने का तरीका वैसा है. समझ में आया नीलेश शेठ. गावाने एवढ्या मोठ्या गाड्या लागल्या जब्बर. आता आम्ही तुम्हाला दाखवतो की आमच्या इकडे आमच्या पोरांनी छोटीशी टपरी ओपन केली आहे की जेणेकरून ती चालावी. छटपरणी नाही म्हणजे घरच्यांनी. कुठली हो का असं सोने बघ.
काय चार्जेस आहे? एकदम ओके चाललंय. चार्जेस काय? चार्जेस 50, फोर व्हीलरचे 100 आणि 50 टू व्हीलरचे 50 रुपये. गाडी कचरा आमच्या तिकडं. गाडी कचन आमची. हे बघा काय ते पार्किंग मध्ये नाही पण आम्ही फोर व्हीलर बाहेर आतमध्ये लावूनच देत नाही, आम्ही बाहेर लावतो. ट्रॅफिक जाम झाल्यावरती आपली जागा आहे हे बघा काय चित्त आहे छान अशी इकडे बाहेर तो आपला साठी दादांसाठी लोक येतात मस्त अशी. जो सुंदर असं गाव हिरवळ झालेली आहे आता मस्त अशी. आणि तुम्ही बघू शकताय गावामध्ये आम्ही एंटर झालो आता आणि सुंदर असं दृश्य तुम्हाला बघायला भेटेल. असं छान बंगल्याच्या वरती मस्त कोरायगड किल्ला आणि हे आमचं नवीन घर. कुठे गेलं? अरे हा हे बघा किती मस्त वाटते सुंदर असं. आणि हा कोरायगडचा किल्ला की जो मस्त धुक्यामध्ये. आता हर्षमुळे माझा डॅडा आला. आता आपण हर्षचे रिॲक्शन घेऊयात. त्याला आम्ही सांगितलं ना आम्ही येणार आहे म्हणून आणि आम्ही अचानक झप्पा दिला सगळ्यांना. सो सगळ्यांच्या रिॲक्शन बघूयात. आता भारती नानीचं घर बघा आमच्या कसं छान ड्रॉइंग केलं गाईज. त्या ब्लॉग शिकवून आईला. आई माझ्यापेक्षा फास्ट आहे. ही आमची स्विफ्ट इथं लागली आहे छान अशी. आणि आता तुम्हाला हर्षीचे रिॲक्शन दाखवते. ओ डॅडा कसे काय आले तुम्ही? थांब मी येऊ देत त्याला इकडे बाहेर येऊ दे खाली ओ माय गॉड. ते बघा आलं का गाईज. ते बघा रिॲक्शन बघा फक्त रिॲक्शन बघा. हसू फसून गेला. मम्मा कशी काय आली. तो गेला आतमध्ये पळून. माझं बाळ माझ्या आधीच गावाला आले आणि फुल टू मज्जा करते आमच्या आधी येऊन. कसं वाटतंय? पत्ते खेळतोय तो. कसं गोरं पडले गावाला येऊन कसं काय. गाईज हे आमच्या गावाकडचं वातावरण. पोचून आम्हाला झालं जवळजवळ अर्धा तास. आणि खूप सारा परत बोल ना. तर असं मस्त सुंदर व्ह्यू हा नजारा आणि सगळं काही खूप मस्त आहे. मी मला पण घेतलंय तुम्हाला पण घेतलंय. मस्त व्ह्यू आहे गाईज बघू शकता. हा आता हा सीन तुम्हाला गौरी गणपती होईपर्यंत असं चालू राहणार आहे आणि असंच असतो. आणि इतकी थंडी असते की काय विचारूच नका आमच्या इकडे. आणि छकुली गावाला आल्यापासून मस्त कपडे सुकायला घेऊन चालली. गावाची हीच मज्जा असते काहीतरी वेगळे. ए पळू नको ताक शाश पळू नका. असं किचड असं धुकं. अरे तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये माझ्या नवीन फोनमध्ये नाही पडणार. चल अशा पद्धतीचा ब्लॉग भेटेल तुम्हाला बघायला. ए हळू चाल. हार चिकट झाला असेल पळू नको. देते घे ना. तुम्हाला भीती वाटते गाईज. आम्हाला पंजा देते पायवर करून पण मला जाम भीती वाटते. देतोस का? चावणार नाही ना? घे ना मोनिका तू. आता पायवरती रॉकीने ते बघ करते पण मला जाम भीती वाटते. घे ना ग. देतोय तो. ओ माय गॉड मला भीती वाटते. घे पंजा देतोय तो. घे ना तू. बघू तुला दिल्यावर मी घेते. तुला दिला की मी घेते. मला जाम भीती वाटते. बघ कसं देते. त्याने फार वरती उचललं तर पाय माझ्यासाठी पण मला जाम भीती वाटते. अच्छा चोळ मग मला भीती वाटते बाबा. तुम्ही काय करू नका. हॅलो रॉकी. मी खूप घाबरटे बाबा काय पण म्हण. प्रेमाला आले लाडाला आले फार आहे ना. पण हर्षून दक्षू घाबरतात तर बघा इकडे थांबलेत. पण रॉकी लाडाला आले. आता चुक. आता मोनिकाला म्हणते मला घेच. त्या मांडीवर घ्यायचं का झुलू करायला. आशा कशा आशा हा ना. आम्ही आता झालं घरात गप्पा शप्पा झाल्या सगळ्यांसोबत. आता मोनिका म्हणली चला आपण भात लावायला जाऊयात. आता आम्ही ना शेतात चाललोय भात लावायला. आणि असं का दिसतं एक मिनटं. तर गाईज आम्ही आता चाललोय भात लावायला. नंदाबाईच्या वावरात चाललोय आम्ही. आमच्या वावरातली लोक आहेत ना जेवायला गेलेत. आता 1:30चा जेवायची टाइम झालाय ना. हे लोक नाही जाणार का जेवायला? जाईल ना आता 2 वाजता जाईल. तर बघू खूप दिवसानंतर मी आता शेतात पाऊल टाकते म्हणजे लग्नाच्या आधी मम्मी पप्पांकडे केलंय. पण केलंय म्हणजे कशा पद्धतीने केलंय. असं सुट्टी वगैरे असेल तर आम्ही सगळेजण जायचो. मूठ वगैरे व्हा अशा गोष्टी. पण आता बघू मी ट्राय करते जमतंय का आणि तुमच्यासोबत शेअर करते. चला गाईज भात लावते मी आणि आमची मंडळी दाखवतोय सगळी. हाय करा ग. तर गाईज आमच्यासोबत भात लावलेला मी आले पहिल्यांदा. पहिलं तिकडनं जाऊन घेऊ आपण. यांना घेऊ किती अंतर ठेवून लावावं लागतं ना. दोन कट्टे जास्त आहात ना वैसा गाना रे.
गाडी मध्ये शेतकरी अजून दुसरा म्हण बुगडीचा ग या लुगड्याचा ग नांद खुलाय थोडा थोडा रायाओ दारू पिलाय. काय करायचं थोडं चांगलं बोल. सानिका काय करते? मी काढली का ग? तू ब्लॉग काढला का? मी आता भात लावून आलेले या शेताचं मस्त असं थोडंफार तरी लावलं आणि मला येतं हे मी कन्फर्म केलं. हे मला देशील ढकलून तर काहीच आमचे बाबा दाखवते कसे आगोद धरले त्यांनी. बाई नाही येत बाळा असतात ना काहीच. हे आता दुसऱ्या या शेतात लावायचे इकडचे झालेत लावून बघ आता म्हणून म्हणलं येऊ नका. नवरा मिसकॉल मारव नवरीला तर काही जे लोकांची आता सुट्टी झाली जेवायला लोक जेवायला चालले तर आम्ही पण घरी चाललोय. आणि माझी पिल्लो बघा ए गाडी होता दक्ष पटकन आणू सोबत आणि हळूचा घराच्या तिथून हळू छकुले गाणं म्हणायला देखो चकुली भात लावून आली आहे चप्पल गाईच 2 मूठ लावले फक्त आणि आली फोटो काढून. पण असंच पाऊस थांबावा. आडवी एक काढली याची सगळ्यांची माहिती आहे मला. गाळाने भरलाय आता गाव आहे माझा हैदराबाद बेंगलोर कलकत्ता पर्यंत जाके आया मैं. बऱ्यापैकी लावून बापरे चोकुलीने केकड पकडलाय गाईस. देखो देखो तुला माहिती आहे भाजून खाणार आहे गाईस काय खेकड. हे ना भाजून खाजी तर अजिबात तुला रोग नाही. हा नसतच मला माहिती आहे. ते भात लावून आलेलो आहे मस्त पैकी. ते अंगावर घेतलं त्याला येरणं म्हणतात. खेकड आणले तिने शेतातून हालच्या पॅन्टीत. दक्ष पडशील दक्ष. नाहीच भेटत पण तर काही संध्याकाळची वेळ आमचं वास. दुपारच्या भात लावणीनंतर संध्याकाळी खूप भिजलो आम्ही आणि त्यानंतर घरात थोडासा आराम केला खाल्ल्यानंतर आणि मग नंतर आता थोडंसं व्हिडिओ शूट केलं आणि आता निवांत आहोत आम्ही. मी तर काही मस्त निवांत आहे आता गावाला आल्यामुळे काही कारण नसतं. सो खाली मोबाईल आणि एडिटिंग तुमच्यासोबत लवकरच हा ब्लॉग शेअर करते. आता तुम्हाला सासूबाई दाखवते. सासूबाई आल्यात माझ्या आत्ताशी एंड झाले 6:45 7:30 झालेत. भात काढून लोक आत्ताशी आलेत. आम्ही मग अशी 4 वाजता आलो कारण खूप दमल्या कारण सवय नसल्यामुळे. सवय असणारे आणि खरंच माणसं जे करतात ना त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ माझं की शेतकरी लोकांना खरंच या. तर आता माझ्या सासूबाई आल्यात त्यांना घेते मी. त्यांना मस्त पॅक होऊन गेल्या होत्या. आम्ही असेच गेलो होतो पावसात भिजलो तर भिजला असं करून पण त्या पूर्ण पॅक होऊन गेल्या होत्या लाईक रेनकोट आणि पूर्ण पॅक आणि काय म्हणतात ते कानाला टोपी वगैरे म्हणजे टोपी ना स्कार्फ वगैरे घालून गेल्या होत्या. आंघोळ करता की काय तशाच या इकडं तशाच या इकडं.
तर त्या आता स्वतःचे हातपाय वगैरे धुतात आहेत, तर मला दाखवते. आणि माझी पिल्लं बघा, त्यांची तर मजा वेगळीच आहे. सुगडलं आता एवढ्या वेळात, त्यामुळं बरं आहे. आणि त्यामुळे बरं आहे. हा त्यांना असं गावाला फार मज्जा येते. पूर्ण एक पैसे शेणाने भरलाय. हर्षिता बघा, स्कूल नको, काय नको त्याला, नुसतं असं पाहिजे फिरायला, आहे ना? हो. भात काढायला आल्या काय? भात काढायला आल्या? लावायला हा बरोबर, पट्टा लावला. हा काय नव्हतं. या तर कवर धुतात पाय. चला तर गाईज इथेच ब्लॉग एंड करते. भेटत आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसाठी. कंटिन्यू सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला बाय.